दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन बाहेर झालेल्या कार स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. पण आता या स्फोटाचा तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे या प्रकरणाचे धागेदोरे पुलवामाशी जोडले जात असल्याचे दिसत आहे. ज्या ह्युंदाई i20 कारमध्ये स्फोट झाला तिची मालकी अनेक वेळा बदलली. सुरुवातीला ही कार मोहम्मद सलमानची होती, पण त्याने ती नदीम नावाच्या व्यक्तीला विकली. नदीमने ही कार फरीदाबादमधील एका युज्ड कार डीलर रॉयल कार झोनला विकली. यानंतर कारचा नवीन मालक तारिक बनला, जो फरीदाबादमध्ये राहत होता, पण मूळचा पुलवामा जम्मू काश्मीर येथील होता. तोच पुलवामा जिथे 2019 मध्ये CRPFच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. आता प्रश्न हा आहे की ही केवळ एक सामान्य कार विक्रीची प्रक्रिया होती की यामागे काही मोठा कट रचला गेला होता. स्फोट होताच आगीच्या ज्वाला आकाशाला भिडल्या. दिल्ली अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि सुमारे 40 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. या दरम्यान जवळ उभ्या असलेल्या 6 कार, 4 बाईक आणि 3 ई-रिक्षा जळून खाक झाल्या. लोकांच्या मते स्फोटाचा आवाज भूकंपासारखा होता. सुमारे 9 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. त्यांना LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फरीदाबादमध्येच काही दिवसांपूर्वी डॉक्टर मुझम्मिल शकील आणि डॉक्टर आदिल अहमद राथर यांना अटक करण्यात आली होती. दोघेही पुलवामाचे रहिवासी आहेत आणि हरियाणा पोलिसांनी जम्मू काश्मीर पोलिसांसोबत मिळून त्यांच्या ठिकाणाहून 2900 किलो बॉम्ब बनवणारे केमिकल जप्त केले होते. आता स्फोटात वापरलेल्या कारचा मालकही पुलवामाशी संबंधित असल्याचे समोर आल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा केवळ एक योगायोग आहे की दिल्लीत मोठ्या दहशतवादी कटाची सुरुवात रोखली गेली आहे. तारिकने फिदाईन मिशन घडवले का? सूत्रांनुसार स्फोट झालेली ह्युंदाई कार चालू होती, म्हणजेच आत कोणीतरी उपस्थित होते. अशा परिस्थितीत तारिक स्वतः या स्फोटात सामील होता का, अशी शंका अधिक गडद होत आहे. पोलिसांच्या जवळ पोहोचण्याच्या शक्यतेने त्याने आत्मघाती मिशन घडवले का, की हा एखाद्या मोठ्या मॉड्यूलचा शेवटचा प्रयत्न होता, जो पकडले जाण्यापूर्वी मोठा स्फोट घडवू इच्छित होता? तपास यंत्रणांचे मत आहे की दिल्ली स्फोटापूर्वीही अनेक अयशस्वी प्रयत्न झाले आहेत आणि शक्य आहे की हा त्याच मालिकेचा एक भाग असावा. एकीकडे फरीदाबादमध्ये पुलवामाच्या 2 केमिस्टकडून बॉम्ब बनवण्याचे केमिकल जप्त होणे, दुसरीकडे त्याच परिसरात पुलवामा निवासी तारिकच्या कारचा दिल्लीत स्फोट होणे, या दोन्ही घटनांनी तपास यंत्रणांना विचार करण्यास भाग पाडला आहे की प्रत्येक धागा पुलवामाशीच का जोडला जात आहे. दिल्लीतील दहशतवादी नेटवर्कचं नवीन केंद्र फरीदाबाद बनले आहे का, की हा केवळ योगायोग आहे की एकाच भागातून अनेक संशयास्पद कनेक्शन समोर येत आहेत? सध्या NIA, NSG आणि दिल्ली पोलीस स्पेशल सेल सर्व बाजूंनी तपास करत आहेत. फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा आहे आणि येत्या 24 तासात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी जनतेला अफवावर लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे, पण देशभरात लोक अजूनही हाच प्रश्न विचारत आहेत की हा केवळ अपघात होता की मोठ्या कटाची सुरुवात?